सो व्यसन किंवा सबस्टन्स डी ॲडिक्शन ज्याला आपण म्हणतो, ते बऱ्याच जणांना सोसायटीमध्ये असं वाटतं की इट इज बिकॉज ऑफ लॅक ऑफ विल पॉवर ऑर इट इज लॅक ऑफ द पर्सन्स मॉरल फेल्युअर. बट ती तशी केस नाही आहे. सो व्यसन काय होतं, एकदा मेंदूत गेलं की मेंदूच्या केमिकल्समध्ये डिसबॅलन्स किंवा इम्बॅलन्स आपण जो म्हणतो ते होतं, आणि एकदा ते झाल्यावर त्या पर्सनचं पूर्ण डोपामिन सिस्टम असते ती पूर्ण इम्बॅलन्समध्ये जाते, आणि त्याच्यामुळे त्याचं जे मेंदूचा समोरचा भाग आहे विच इज द प्री फ्रंटल कॉर्टेक्स, विच इज बेसिकली आपलं डिसिजन मेकिंग कपॅसिटी, ती कमी होते अशा व्यक्तीमध्ये, आणि दॅट इज वाय द पर्सन इज अनेबल टू मेक प्रॉपर डिसिजन्स फॉर देमसेल्व्स. देअरफॉर सबस्टन्स अडिक्शन इज मोर टू डू विथ द ब्रेन्स फेल्युअर because of the substance, and it is very less to do with the person's character or moral failure. The same system which is for any particular addiction, it is similar to substance addiction. It can be your mobile addiction, or it could be any gaming addiction, or it can be even gambling. So it is the same pathway, which is your dopamine pathway, which is also called as the reward pathway, is always affected. सो बेसिकली असं म्हणतात किंवा असं सगळ्यांना गैरसमज आहे की वेपिंग इज हार्मलेस, इट इज अ हार्मलेस फॉर्म ऑफ स्मोकिंग, बट दॅट इज नॉट ट्रू, बिकॉज वेपिंग ऑल्सो रिलीजेस सर्टन टॉक्सिन्स विच आर मोर हार्मफुल टू द बॉडी देन निकोटीन इज. आणि वेपिंग ऑल्सो कॅन कॉज विड्रॉवल सिम्पटम्स विच कॅन बी हार्डर टू ट्रीट. त्याच्यामुळे whenever somebody is vaping, or even if you're having e-cigarettes, it is important that if you're having withdrawal symptoms and you want to taper off the vaping, you need to take a professional's help. So many a times जर सबस्टन्सचा यूज माइल्ड फॉर्ममध्ये असतो, बऱ्याच सबस्टन्सेस सपोज तंबाखू किंवा निकोटीन किंवा स्मोकिंग जर माइल्ड फॉर्ममध्ये असते अँड द पर्सन हॅज डिसाइडेड दॅट दे वॉन्ट टू क्विट, आणि जर त्यांना माइल्ड सिम्पटम्स येतात म्हणजे थोडंसं झोप नाही लागत किंवा चिडचिड होते, and it can be managed at home and with like talking to family or going out or like distracting your mind. Many a times those mild symptoms can be handled, but काही जे hard or we can say the substances, the hard substances or narcotics असतात त्याच्यामध्ये many a times if the person is having in large quantities किंवा for a very long period of time to a point of dependence, आणि आता त्यांचं विड्रॉवल बरंच सिव्हिअर असतं, सो मेनी अ टाइम्स दॅट विड्रॉवल कॅन बी डेंजरस and therefore those symptoms have to be dealt again by a professional. Withdrawal symptoms can come as in different severity. काही काना माइल्ड असतात, जसं आपण डिस्कस केलं की फक्त थोडी चिडचिड होते, मग तेव्हा जर चिडचिड होते आणि क्रेविंग होते आणि जर माणूस स्वतःला डिस्ट्रॅक्ट करू शकला बाय टॉकिंग टू फॅमिली, दॅट इज गुड. बट कधी कधी काही सबस्टन्सेसचे विड्रॉवल सिम्पटम्स बरेच सिव्हिअर असतात, मग ते फिजिकल असतात. मग काही काना कधी कधी छातीत धडधड होतं, कधी कधी हात खूप जास्त थरथरतात, किंवा काही काना काही कितके सिव्हिअर असतात की त्यांना आखडी पण येऊ शकते. सो दॅट इज वेन मेडिकल इंटरव्हेन्शन बिकम्स व्हेरी इम्पॉर्टंट इन सच सिव्हिअर केसेस. Whenever there is a family member who's undergoing substance use, त्याच्यामुळे फॅमिली पूर्ण डिस्टर्ब्ड असते. सो क्रिटिकल कॉमेंट्स आणि सांगणं की हा असाच आहे, याचं कॅरेक्टर खराब आहे, किंवा याला तर सगळं माहिती असून पण हा पुन्हा पुन्हा नशा करतो. सो हे कॉन्स्टंट ब्लेम गेम सुरू असतो घरात, आणि त्याच्यामुळे अजून चिडचिड वाढते, आणि मग तो माणूस जाऊन पुन्हा नशा करतो ते चिडचिड कमी करण्यासाठी. तर मग हे असं पूर्ण एक विशियस सायकल आणि ॲटमॉस्फिअर घरात तयार होतं. सो द ब्लेम गेम डज नॉट हेल्प द सबस्टन्स. चिडचिड करणं किंवा त्यांना शेम करणं किंवा त्यांच्यावर खूप असं क्रिटिकल कॉमेंट्स करणं किंवा कधी कधी मारहाण करणं, दॅट डज नॉट चेंज द कोर्स ऑफ सबस्टन्स यूज. इनफॅक्ट हे वर्सन होतं, बिकॉज वी हॅव सीन दॅट सबस्टन्स यूज, जसं मी अगोदरही म्हटली की सबस्टन्स यूजमुळे मेंदूमध्ये चेंजेस होतात, आणि त्याच्यामुळे बऱ्याचदा जेव्हा त्यांना सबस्टन्स म्हणजे ते व्यसन आहे ते मिळत नाही, तेव्हा त्यांना क्रेविंग होते किंवा त्यांना असं वाटतं की मी जाऊन ते जर नाही घेतलं तर माझं काहीतरी होईल, किंवा मला विड्रॉवल, त्यांचं जे विड्रॉवल अवॉइड करण्यासाठी ते सबस्टन्स घेतात. सो फॅमिली मेंबर्सने यावेळी काय करायला हवं, बऱ्याचदा जेव्हा आम्ही फॅमिली मेंबर्सना पाहतो ते त्यांना असं खूप लाज वाटते की आमच्याकडे असा एक फॅमिली मेंबर आहे जो करतो, आणि त्याच्यामुळे ते बऱ्याचदा त्यांचं जे बिहेवियर आहे ते एनेबल करतात. सो वॉट दे डू, एनेबल म्हणजे त्यांच्या त्या सगळ्या चुकीच्या गोष्टी आहेत ते डॉक्टरांना सांगत नाही किंवा दुसऱ्यांना सांगत नाही. सो वॉट कॅन फॅमिली मेंबर्स डू अबाउट इज दॅट दे नीड टू बी ऑनेस्ट. जर ते सायकायट्रिस्टकडे येतात किंवा कुठल्या डॉक्टरकडे जातात
त्याच्याबद्दल त्यांना ऑनेस्ट असायला पाहिजे. आणि सपोज त्यांच्या घरातलं फॅमिली मेंबर जर नशा सबस्टन्सेस करतोय तर दे शुड सपोर्ट हिम टू टेक प्रोफेशनल हेल्प इन दॅट सिच्युएशन. मोर दॅन एनेबलिंग किंवा त्यांचं मिस्टेक्स लपवण्यापेक्षा फॅमिली मेंबर्स मस्ट मेक शुअर की घरचं एन्व्हायरमेंट असं असायला हवं की तिथे फ्रिक्शन किंवा क्लॅशेस किंवा चिडचिड कमी होईल, म्हणजे तो माणूस पुन्हा त्याच्या स्ट्रेसमुळे पुन्हा व्यसन घेणार नाही. आणि दे शुड बी सपोर्टिव्ह किंवा त्यांना असं मोटिवेट करायला हवं की दॅट पर्सन नीड्स टू टेक प्रोफेशनल हेल्प और विजिट अ सायकायट्रिस्ट.